शिक्षक बांधवांनो, आपण मुळाक्षरांची आणि स्वरचिन्हांची कृतीद्वारे ओळख करून घेतली, पण याची फलश्रुती काय, मुलं याचा रिस्पॉन्स कसा देतात हे बघण्यासाठी माझ्याच वर्गातील काही विद्यार्थी आहेत, त्यांना आपण इथं उभं केलंय. मी त्यांना कृती करून दाखवेल आणि ते मात्र तो शब्द एकदम अचूकपणे ओळखतात की नाही ओळखतात हे सरावाद्वारे अगदी व्यवस्थित होतं. तुम्हीही करून बघाल. बघा. काय शब्द आहे? उंदीर. नेक्स्ट वर्ड. वॉच. अगदी बरोबर. नेक्स्ट वर्ड. ओळखताय ना? मजा येते? आवडलं ना? ओके. बघा. काय झालं? ओके. मजा आली? ओके. तर मंडळी बघा, यातून अनुलेखन तर जाऊ द्या, पण श्रुतलेखनही खूप छान होतं. म्हणजे जर तिथे जिथं मुलं अडखडतात, मी जेव्हा श्रुतलेखन घेते, श्रुतलेखनाचा एक छान चार्ट केला आहे, त्यात एकदा 40 शब्द मावतात. तर जेव्हा मी त्यांना तो श्रुतलेखन घेते ना, तेव्हा त्यांना मी असं केलं तर त्यांना कळतं की हा अनुस्वार आहे, आणि असं केलं तर त्यांना कळतंय की हा अचा अर्धा गोल आहे, आणि रफार असला तर रफाराला मी असं झेंडा फडकल्यासारखं असं असं करते, मुलं त्याला रफार पण ओळखतात. अशा पद्धतीने हा डेमॉन्स्ट्रेशन आपण बघितलात, तर आपण अशा पद्धतीने ही क्रिया करू शकतो.